तर काँग्रेसचा हरियाणा विधानसभा निवडणुकीत पराभव झाला आणि त्यामुळे महाराष्ट्रात महाविकास आघाडीतले मित्रपक्ष आता आक्रमक झालेले आहेत। माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करा अशी जाहीर मागणी केलेली आहे। कोणत्याही पक्षाचा नेता निवडा, मात्र चेहरा जाहीर करा अशी जाहीर भूमिका उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा मांडली। तर यावर हायकमांड निर्णय घेणार असल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी दिली। यावर आमचा पक्ष स्पर्धेत नसल्याचं सांगत सुप्रिया सुळेंनी थेट बोलणं टाळलंय। मात्र यावर काँग्रेस काय भूमिका घेणार याबाबत उत्सुकता आहे। केव्हाही बोललो, आत्ताही बोलतो, काँग्रेसने आज नाव जाहीर करावं किंवा राष्ट्रवादीने करावं। काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकमत बघावं। मी त्यांच्यापैकी कोणी नाव जाहीर केलं तरी माझा आत्ता पाठिंबा तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने देतो। चला होऊन दे। ते मला ते काय बोललेत मला माहिती नाही। हायकमांड सगळ्यांनी चर्चा करावी आणि त्या पद्धतीचा निर्णय करावा। मला त्याच्यावरची कुठली प्रतिक्रिया द्यायची नाही। तर हरियाणातील निकालानंतर मुंबईत भाजपकडून जल्लोष करण्यात आलेला आहे। मुंबईतील भाजप कार्यालयाबाहेर देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळेंसह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले। त्यांनी जोरदार जल्लोष केला। यावेळेस फडणवीसांनी ढोल देखील वाजवला। तर पहिली विजयी सलामी हरियाणानं दिली आहे, दुसरी विजयी सलामी महाराष्ट्र देणार असा निर्धार देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला। आणि नौटंकी करतायत त्याला कोणी भुलणार नाही हे हरियाणाच्या जनतेने सांगून दिलं। आणि राहुलजींना विरोधी पक्ष नेता झाल्यानंतर पहिली सलामी ही आता हरियाणाने दिलेली आहे आणि याच्या नंतरची सलामी महाराष्ट्र देणार आहे।